जेव्हा जेव्हा गणेश बिडकरांची मुलाखत होते तेव्हा 2017च्या तुमच्या पराभवाबद्दल विचारलं जातं. तर त्या 2017च्या पराभवासाठीचं उत्तर तुम्ही कसं तेरंदा केलेलं आहे? बघा, माझा विजय झाला असता तर तो माझाच विजय होता आणि तो पराजय सुद्धा माझाच होता. बरं. पण एखाद्या जय आणि पराजयाने राजकारणाची दिशा ठरत नाही. म्हणजे माझा पराजय झाला म्हणून माझं राजकारण बदललं का? नाही. त्या सभागृहात गेलो, त्या सभागृहाचा नेता सुद्धा मला माझ्या नेत्याने केला, माझ्या पक्षाने केला. आणि आजही ह्या भारतीय जनता पार्टीच्या एकूण रचनेत मला महत्वाची जबाबदारी आहे. आणि अटलजींसारखा एवढा मोठा महान नेत्यांनी पण पराजय बघितला, इंदिराजींनी पराजय बघितला. त्यामुळं जय पराजयावर त्या माणसाची उंची राजकारणातली कधी खरं तो तर मुद्दा नाही. माझा पुढचा प्रश्न आहे की त्याच्या 2017च्या कोणत्या चुका यावेळेस तुम्ही दुरुस्त केलेल्या आहेत? असं होतं की तेव्हा असा अंदाजच नव्हता की आम्ही 100 येऊ. बर. परंतु आम्हाला बहुमत आणायचं होतं. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, आदरणीय गिरीजी पालकमंत्री होते आणि आम्हाला बहुमत आणायचं होतं. तर त्यात पूर्ण शहरभर मी फिरत होतो आणि नवे नवे प्रवेश, तुम्हाला तर माहित आहे, एका दिवशी 20-20 प्रवेश आम्ही घेत होतो. आणि मग त्या लोकांना कन्व्हिन्स करणे, निवडणे आणि त्याची जी काही प्रोसेस असते, हा योग्य उमेदवार आहे का नाही, हा निवडून येऊ शकतो का नाही, अशा सगळ्या रचनेत मी अडकलो होतो. म्हणजे शेवटच्या दिवशीचा किस्सा सांगतो की सकाळी 6 वाजता मी वर्षावरून निघालो, ज्याशी मला अर्ज भरायचा होता. आणि शेवटचा दिवस होता आणि निघालो आणि मंत्रालयापर्यंत आल्यावर मला परत बोलवण्यात आलं. मी परत वर्षावर गेलो आणि परत एक 5 मिनिटाची चर्चा झाली आणि परत निघालो आणि आलो आणि मला सांगण्यात आलं की अनिल भोसलेंच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज जाऊन भर. आणि मला माझा अर्ज भरायचा होता. मी माझा अर्ज सोडला, माझा अर्ज मी जाऊन भरला, माझी मिरवणूक संपवली आणि मी अनिल भोसलेंचा अर्ज भरायला गेलो, अनिल भोसलेंच्या मिसेस. तर अशा सगळ्या ह्याच्यात माझा वेळ गेला आणि माझी प्रायोरिटी राहिली नाही. आणि मग जेव्हा जो पुढे असतो त्याच्यावर पहिला वार त्याच्यावर होतो. बरोबर. तसे वार राजकीय माझ्यावर झाले. ते वार पक्षातनं आणि पक्षाबाहेरनं दोन्हीकडनं झाले. ते ज्याचं त्यांनी ठरवावं. कोणी काय जगजाहीर आहे ते काय मला लक्षात ठेवण्यासारख्या त्या आठवणी नाहीयेत. परंतु पक्षातल्या बाहेरचे पण सगळे होते, कारण दुखावले होते. मी अनेक लोकांचे प्रवेश घेतले होते, आदरणीय देवेंजी बरोबर राहिले माझ्या, आणि त्यामुळं अनेक जण दुखावलेली होते आणि हे सगळे दुखावलेली लोक एकत्र आली, त्याचा मला अंदाज आला नाही. आणि निवडणूक गेली हे माझ्या 4 दिवस अगोदरच लक्षात आलं. 4 दिवस आधीच कळालं होतं. माझ्या लक्षात आलं की माझ्या विरुद्धचे सगळे उमेदवार, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा उमेदवार विड्रॉ केला, काँग्रेसने त्यांचा उमेदवार विड्रॉ केला. रेग्युलर बॅलेट पेपरवर घड्याळ आणि पंजा नव्हतं. ओके. आणि त्यानंतर मग शिवसेनेने त्यांचा उमेदवार विड्रॉ केला, मनसेने त्यांचा उमेदवार विड्रॉ केला. त्यामुळे थेट लढत काँग्रेस, त्यामुळे थेट लढत सर्व पक्षीय नेते विरुद्ध गणेश बिडकर. आणि ठीक आहे, मलाही आनंद वाटला की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यासाठी या शहरातले सगळे दिग्गज नेते रोज रात्री भेटत होते. मी आनंद घेतला. कोणत्या कट्ट्यावर भेटत होते? ज्या कट्ट्यावर आपणही जात होतो त्या कट्ट्यावर. मी नाही कोणत्या कट्ट्यावर जातो, तुम्ही त्या कट्ट्याचं नाव सांगा, मी आम्हाला त्या कट्ट्यावर इथं वॉश ठेवतील, बाकी काही नाही. शहरात जेवढे कट्टे आहेत ते सगळ्यात सर्वश्रुत आहेत. अरे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.